अतिदुर्गम आणि मागास मानल्या जाणाऱ्या कुपोषितग्रस्त मेळघाट क्षेत्रात कार्यालयीन वेळापत्रक शासन निर्णयास अधिकारी कर्मचाऱ्यांकडून केराची टोपली दाखवून लेटलतीफ करत असल्याचे गंभीर चित्र धारणी तहसील कार्यालयात दिसून येत आहे। कार्यालयीन वेळापत्रकाच्या शासन निर्णयानुसार सर्व कार्यालयाची उघडण्याची वेळ सकाळी 9:30 असते, मात्र धारणी तहसील कार्यालयात फक्त तहसीलदारांचे दालन आणि त्यांच्या लिपिकाचे दालन उघडल्याचे दिसून येत आहे। बाकीचे सर्व तहसील कार्यालय अंतर्गत येणारे उपविभागांच्या दरवाजांवर कुलूपच दिसून येत आहे। मेळघाट हा आदिवासी बहुल क्षेत्र असून या ठिकाणी भौतिक सुविधांचा अभाव आहे। नागरिक जवळपास 100 किलोमीटर अंतरावरून कार्यालयांमध्ये आपल्या कामकाजानिमित्त भेट देतात। अशा परिस्थितीमध्ये अधिकारी कर्मचारी कामचुकारपणा करीत असेल तर मेळघाटचा विकास कसा होणार असा गंभीर प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहे। सनद असो की धारणी तहसील कार्यालयामध्ये 1 तहसील आणि 4 नायब तहसीलदारांचे पदे रिक्त असून एकच नायब तहसीलदार अनिल नाडेकर हे संपूर्ण तहसील कार्यालयाची जबाबदारी सकाळ ते संध्याकाळपर्यंत पार पाडित आहेत। एकाच माणसावर क्षमतेपेक्षा जास्त जबाबदारी आल्यामुळे सद्यस्थितीमध्ये तहसील कार्यालयातील काही कर्मचारी याचा गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास येत आहे। आता जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी त्वरित शासन स्तरावर पाठपुरावा करून तहसील कार्यालयातील सर्व रिक्त पदे त्वरित भरण्याची गरज आहे। सदर प्रकरणात कारणे दाखवा नोटीस देऊन कारवाई करण्याबाबत निर्देश तहसीलदार अनिल नाडेकर यांनी दिले आहे। तस्मीन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।